हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. तुम्ही टायटल बघितलात. आता ममता दीदी कुठला खेळ खेळणार आहे म्हणून. हो, का म्हणते हे? म्हणजे हे बघा, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढे वर्षात कितीतरी वेळेला प्रत्येक राज्यात एक सरकार गेलं, दुसरे पार्टीचं सरकार आलं, असं खूप वेळा घडलेलं आहे, घडत आहे, पुढे घडणार आहे. पण आत्तापर्यंत कुठलेही CM ना, म्हणजे मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं नाही, हरल्यावरही मी काही खुर्ची सोडणार नाही, मी CM म्हणूनच राहणार आहे, असं कोणी म्हटलं नाही. फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ इंडिया ममता दीदी म्हणतात, नाही, मी काही रेसिग्नेशन देणार नाहीये, मी मुख्यमंत्री म्हणूनच राहणार आहे. अहो, काय म्हणायचं ह्याला? काय म्हणायचं? आपलं सरकार, कुठलाही निवडून आलेली असेंब्ली 5 वर्षासाठी असते. 5 वर्षानंतर परत इलेक्शन होतात आणि जे कोण निवडून येतो ते त्यांचं गव्हर्नमेंट चालू करतात. आपल्याकडे मात्र काय झाले माहिती का? जिंकलं की आम्ही जिंकलो, आम्ही काम केलं. हो, हरलं तर कधी म्हणायचं EVM वर, कधी आणि कोणावर. आणि आपल्या दीदी तर कोर्ट मानत नाहीत, इलेक्शन कमिशन नाही, पोलीस नाही, त्या कोणाला माना, राष्ट्रपतींना सुद्धा न मानणारी किंवा त्यांना सुद्धा रेस्पेक्ट न देणारी व्यक्ती म्हटल्यावर कुठल्या लेवलला त्या गेलेल्या असतील, विचार करा ना. आता एवढं मोठं सगळं, एवढे मोठे बदल का झाले? का झाले म्हणजे मेनली त्यांचे कामामुळे, त्यांचे कृत्यामुळे. एक म्हणजे डेव्हलपमेंटचे नावानं 0. मी आपल्याला म्हटलं तसा, कलकत्ता सोडलात की बाहेर जावा तुम्ही, काही नाही. दुसरं, अहो, माणुसकीची सीमा ओलांडलेली माहिती. हे मी का म्हणते म्हणजे तिथे मध्ये तर दवाखान्यात त्या डॉक्टर महिलेवर रेपचं घटना घडली तेव्हा ती बाई काय म्हणाली होती, मुख्यमंत्री तुम्ही लेडीज आहात, असं असून तुम्ही तिला म्हणालात, मुद्दामत तिनं नाईट ड्युटी घेतली होती, मुद्दामत तिनं आपल्यावर हे सगळं मुद्दामत. हो, असं होऊ शकते का? प्रत्येक महिलेचा अपमान आहे हे, असं मी समजते. नाही, बिचारी त्या मुलीवर काय घडला असेल हे तिला माहिती. आणि त्यामुळे ते लोकांचा विश्वास हे पूर्णपणे गमावला होता. त्यांना प्रेम होतं फक्त बांगलादेशी आणि म्यानमारचे लोकांबद्दल. त्यामुळे त्यांना आपला देश, आपलं धर्म हे कशावरही त्याचं प्रेम नव्हतं. हे पण असं त्यांचं वागणं हे बरोबर आहे का? हे बघा, आत्ताच इलेक्शनमध्ये BJPला 70% मतदान झालं, किंवा सीट्स मिळाले, सॉरी, आणि TMCला फक्त 27% मिळाले. तरी मी पद सोडणार नाही. हे हास्यास्पद तरी आहेच आणि चिंताजनक पण आहे. त्या म्हणतात उद्या आणि कोणी म्हणेल, हरलो तरी आम्ही पद सोडणार नाही म्हणून. एवढं काय? अहो, जनादेशाचा आदर करायला नको का? लोकांचं मत आहे हे. त्यामुळे हे अतिशय काय म्हणेन मी, हास्यास्पद तरी आहेच, चिंताजनक पण आहे. आता बाकी ठिकाणी आपण बघू हवं ते केरळमध्ये विजयन हरले, ते लगेच आपलं रेसिग्नेशन दिलं. तमिळनाडूमध्ये ते पण रेसिग्नेशन दिलं.
तसं असताना ममता दीदींना मात्र एवढ्या का, मला तर कळत नाही काय झाले त्यांना. काहीतरी मानसोपचार तज्ञांची वगैरे त्यांना गरज आहे का, असं पण मला डाऊट पडतोय. का म्हणजे त्या उच्च शिक्षित आहेत, अतिशय हुशार आहेत, प्रश्न नाहीये. तसं असताना त्यांना डेमोक्रेसी, कॉन्स्टिट्यूशन हे सगळं माहीत आहे का नाही. तुम्ही सुद्धा काही वर्षापूर्वी निवडून आला तेव्हा ते पूर्वीचे पार्टीचे मुख्यमंत्र्यांना रेसिग्नेशन दिलं, नंतर तुम्ही तुमचं गव्हर्नमेंट बनवलात का नाही. मग असं असताना आजचं तुमचं हे वागणं हे बरोबर आहे का, जरा विचार करण्यासारखं आहे. हे बघा, मी कुठल्याच पार्टीची नाही, काही नाहीये. मी लोकांसाठी, लोकांनी आनंदी राहावं एवढी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी कुठल्याही पार्टीची नाही, कार्यकर्ता नाही, काही नाही. मी एक साधी बाई आहे, स्त्री आहे. तरी मला सुद्धा हे कळते त्यांचं हे वागणं बरोबर नाहीये. हे संविधानाचा अपमान आहे. हरल्या त्या, शी हॅज लॉस्ट. हरलेली नेता आहे ती, तरी मी पद सोडणार नाही. का म्हणतात तसं, त्यांना काय विचार आहे त्यांचे डोक्यात, आश्चर्य वाटते मला. आणि असं वागणं हे अतिशय धोक्याचं आहे. आधीच आपण म्हणतो आपले देशाचे कायदे कानून खूप वीक आहेत म्हणून असं सगळं चाललंय. त्यामुळे गव्हर्नमेंटला पण, एस्पेशली सेंट्रल गव्हर्नमेंटला जरा स्ट्रॉंग पावलं उचलायला पाहिजे. आज एक व्यक्ती म्हणते, उद्या असंच आणि कोणी म्हणेल ना, मग लोकशाही कुठे गेली. लोकांचं गव्हर्नमेंट म्हणतो आपण, लोकांनी निवडून दिले, लोकांनी हे केले. लोकांचे भावनांचं काही विचार नाही तुम्हाला, फक्त तुमच्यासाठी तुम्ही असता. त्यामुळे हे विचार करणारं एक विधान आहे. नो डाऊट आपले वेस्ट बेंगालचे लोक खूप हुशार आहेत. आताच नव्हे, इवन स्वातंत्र्याचे वेळी सुद्धा, त्याचे आधी सुद्धा तिथले कितीतरी लोकांनी आपला सगळं काय म्हटलं मी, आयुष्य त्याच्यासाठी वेचले. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अतिशय हुशार लोकांची, इंटेलिजंट लोकांची भूमी आहे ती. देशासाठी खूप काही केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोरांची भूमी आहे ती, विवेकानंदांची भूमी आहे, बंकिमचंद्रांची आहे. अतिशय वेल नोन लोकांची ती जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. अशा भूमीवर असल्या गोष्टी घडतात. आपलं भारत हे एक डेमोक्रॅटिक नेशन आहे. इथे लोक आपले प्रतिनिधींना निवडून देतात. त्यामुळे लोकांचं काय जनाधार आहे, लोकांनी काही निर्णय घेतलेला आहे, हा निर्णयाला प्रत्येकानं मान द्यायला पाहिजे. का म्हणजे लोकांचं तुम्ही हे फॉलो केला नाही तर तुम्ही लोकांचा अनादर करता. यू आर नॉट रेस्पेक्टिंग द पीपल. त्यामुळे तुम्ही जे काही लोकांचं मत आहे त्याला मान द्यायला पाहिजे आणि लोकांचे मताशी आपण एक असायला पाहिजे. आता ह्याला
सरकार काय करेल आपल्याला माहित आहे. आपले कॉन्स्टिट्यूशन मध्ये नियम आहेत आणि एकदा ती असेंब्ली त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला की संपली, नथिंग देअर. त्यामुळे इट विल बी सॉल्व्ड, नो डाऊट. तरी हे ड्रामा करायची काय गरज होती? असं काही नाटक करायची गरज नव्हती. नो डाऊट जे काही रिस्पेक्ट तुम्हाला आतापर्यंत मिळालेला आहे, तुमचे हे सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही सगळं रिस्पेक्ट घालवून घेता असं मला वाटते. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.